काय झालं? मेरे बॉयफ्रेंड ने मुझे ब्लॉक कर दिया हर जगह से। बॉयफ्रेंड ने ब्लॉक कर दिया तो जान क्यों दिया देने का? विदाउट कोई भी रीजन उसने ये किया मेरे साथ। तो वो तो बराबर, लेकिन जान देना वो तो रीजन नहीं है ना। एक बार जान दिया तो जिंदगी जाएगी, उसको तो कोई और भी मिलेगी। प्रेमात वेडी झालेली ही तरुणी जिने बॉयफ्रेंडने ब्लॉक केलं या क्षुल्लक कारणामुळे थेट खाडीमध्ये उडी मारली। वाशी ते मानखुर्द दरम्यान लोकल ट्रेनने प्रवास करताना या तरुणीने चालत्या ट्रेनमधून थेट वाशीच्या खाडीत उडी मारली। पुलावरून थेट खाडीत उडी मारल्याने अचानक ट्रेनमध्ये गोंधळ उडाला, कारण याआधीही अनेक वेळा अशाच पद्धतीने आत्महत्येचे प्रयत्न वाशीच्या खाडीच्या पुलावर झालेले आहेत, ज्यात अनेकांनी जीव गमावलेला आहे। त्यामुळे ती तरुणी वाचणार नाही अशी शक्यता असताना वेगळंच काहीतरी घडलं। उडी मारल्यानंतर पाठीवर बॅग असल्यामुळे ती तरुणी काही वेळ पाण्यावर तरंगत राहिली आणि त्या तरुणीचं नशीब चांगलं म्हणून त्यावेळी काही मच्छीमारही तिथे आसपासच होते। तरंगत असलेली बॅग पाहून काही मच्छीमार तिथे गेले आणि त्यांनी त्या तरुणीला बोटीत खेचत तिचा जीव वाचवला। वाशी गावातील मच्छीमार महेश सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिला सुरक्षितपणे पाण्यातून बाहेर काढलं आणि नंतर त्या तरुणीला पोलिसांच्या ताब्यात दिलं। वाशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तरुणीची ओळख पटवण्याचं काम त्यांनी सुरू केलं आणि प्राथमिक माहितीनुसार ती चेंबूर येथील रहिवासी असल्याचंही समोर आलंय। काय झालं? मेरे बॉयफ्रेंड ने मुझे ब्लॉक कर दिया हर जगह से। बॉयफ्रेंड ने ब्लॉक कर दिया तो जान क्यों दिया देने का? विदाउट कोई भी रीजन उसने ये किया मेरे साथ। तो वो तो बराबर, लेकिन जान देना वो तो रीजन नहीं है ना। एक बार जान दिया तो जिंदगी जाएगी, उसको तो कोई और भी मिलेगी। अशा प्रकारे त्या तरुणीचं नशीब चांगलं म्हणून ती वाचली असं म्हणता येईल। मात्र प्रेम प्रकरणातून होणाऱ्या आत्महत्या हा तरुणाईसाठी चिंतेचा विषय मानला जातोय। अशा अनेक घटना अधूनमधून घडत असतात। NCRBच्या एका आकडेवारीनुसार तरुणांमध्ये होणाऱ्या एकूण आत्महत्यांपैकी 48% आत्महत्या या प्रेम प्रकरण आणि नातेसंबंधातून होतात असं समोर आलंय। त्यात घरगुती कारणं आणि त्यासोबतच प्रेम या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे। मात्र या तरुणीनं प्रियकराने ब्लॉक केलं या कारणामुळे जे क्षुल्लक मानलं जात आहे त्या तरुणीची थेट आत्महत्या करण्याची मानसिकता होते, ही एक धोकादायक गोष्ट आजच्या तरुणाईसाठी मानली जाते। एकूणच तरुणीने हे टोकाचं उचललेलं पाऊल याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा।